नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. आर्वीकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. हा व्हिडिओ डाकू अंगुलीमाल यांनी कशा प्रकारे धम्मदीक्षा घेतली याबाबत माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. कौशल देशाचा राजा प्रसेनजित हा राजा राज्य करीत होता. त्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर क्रूर आडदांड दरोडेखोर राहत होता. खून आणि रक्तपात याने त्याचे हात नेहमी बरबटलेले असायचे. त्याची दहशत इतकी पसरली होती की त्याच्या भीतीने गावेच्या गावे ओसाड पडू लागली. अनेक नगरांची नासधूस झाली होती. त्याच्या या अशा क्रूरपणाला लोक अतिशय वैतागले होते. तो जो कोणी भेटेल त्या माणसाला तो ठार करीत असे आणि त्या माणसाचे एक बोट तोडून आपल्या गळ्यात बांधत असे. अशा प्रकारचे त्याने अनेक माळा तयार केलेल्या होत्या. त्यामुळे त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले होते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना अंगुलीमाल या दरोडेखोराविषयी माहिती मिळाली तेव्हा तथागत हे श्रावस्ती येथे जेतवनात राहत होते. अंगुलीमाल हा अशा प्रकारे विश्वविध्वंस करीत आहे याविषयी तथागतांना कळाले. तेव्हा त्यांनी अंगुलीमाल या सदाचरणी माणूस बनविण्याचा निश्चय केला. एके दिवशी तथागत भगवान गौतम बुद्ध भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून ते हाती चिवर घेऊन आणि भिक्षापात्र सोबत घेऊन दरोडेखोर अंगुलीमाल यास भेटण्यासाठी निघाले. दरोडेखोर अंगुलीमाल ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी जाण्यासाठी तथागत चालत होते. जात असताना तेथे लोकांना हे माहीत झाले की तथागत हे अंगुलीमाल यास भेटावयास जात आहेत. हे ऐकून अनेक शेतकरी, मेंढपाळ, गुराखी सर्व जोरजोरात ओरडून सांगू लागले, हे श्रमण, त्या वाटेने आपण जाऊ नका. तिकडे अंगुलीमाल हा भयंकर क्रूर दरोडेखोर राहतो. तो तुम्हाला ठार करील आणि त्यासाठी आपण तिकडे जाऊ नका. तरी सुद्धा तथागत शांतपणे त्या मार्गाने चालतच होते. चालता चालता त्यांना अंगुलीमाल यांचे वास्तव्य असलेले एक जंगल लागले. त्या जंगलात तो अंगुलीमाल आश्रयाला होता. अंगुलीमालाच्या जवळून गेल्यानंतर त्याने पाहिले, श्रमण हा या ठिकाणी एकटा का आला असेल बरे, आणि तो मला पाहताच अगदी शांतपणे चालत आहे, माझ्याकडे येत आहे आणि मला जो कोणी भेटेल तो सैरा वैरा धावत सुटायचा आणि पळायचा. परंतु हा वैरागी शांतपणे चालत आहे, कोण असेल हा? त्यानंतर तथागत पायी चालत असताना ते त्याच्या जवळून जात असताना त्याने पाहिले की हा कोणीतरी साधू असावा. त्या ठिकाणाहून चालत असताना तो अंगुलीमाल त्यांचा पाठलाग करत होता आणि जोरजोरात पळत होता आणि तथागत शांतपणे आपल्या मार्गाने मार्गक्रमण करीत चाललेले होते. त्याने तथागतास आवाज दिला, हे श्रमणा, थांब, मी तुला ठार करणार आहे आणि तू थोडा वेळ उभा राहा, असे म्हणून त्यांना आवाज देत होता. तो त्यांच्या मागे धावत होता. असे करता त्याने तथागतांना समोर उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, मला तुझा जीव घेत आहे. त्यानंतर तथागत म्हणाले, हे अंगुलीमाल, थांब, मी जे सांगतो ते थोडा वेळ ऐकशील का? त्यानंतर तू मला मारू शकतोस. त्यानंतर त्याने हातातली तलवार आणि ढाल थोडी खाली ठेवली आणि त्याच्यासमोर उभा राहिला. त्यावेळी तथागताने सांगितले, तू मला ठार करणार आहेस हे मला माहीत आहे, परंतु मी तुला जे काही सांगणार आहे
ते ऐक, नंतर तुला काय करायचे ते करू शकतोस. मी पळून जाणार नाही. पुढे भगवान बुद्ध म्हणाले, हे अंगुलीमाल, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा तुझा जो व्यवसाय आहे तो तू थांबवशील का? तुला आपलासा करावासे असे मला वाटते. तू सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझा शोध घेत तुला भेटण्यासाठी आलो आहे. तुझ्यामध्ये साधुत्व आहे आणि ते अजून मेलेले नाही. तू ठरवले तर तुझ्यामध्ये बदल घडून येण्यासाठी काही वेळ लागणार नाही. तू केवळ एक वेळ संधी दे. भगवंताची ही वाणी ऐकताच आणि भगवंताच्या चेहऱ्यावरील ते दैदिप्य रूप पाहून त्याच्या मनावर अतिशय परिणाम झाला आणि तो तथागतांच्या विचारावर तो विचार करू लागला. त्यांच्या हातातील तलवार ती त्याने बाजूला ठेवली आणि तो तथागतांना म्हणाला, हे तथागत, तुम्ही जो उपदेश केला आहे हे मला सर्व पटले आहे. तुमच्या दिव्यवाणीने मी प्रभावित झालो आहे. हे सर्व दुष्कृत्य केल्यामुळे मला खूप वाईट वाटते. यानंतर मी हे सर्व दुष्कृत्य सोडून देतो. आणि आपल्या गळ्यातील बोटांची माळ त्याने काढली आणि खोल खड्ड्यात फेकून दिली. त्याने भगवंताचे पाय धरले आणि भिक्खू संघात मला प्रवेश द्यावा अशी त्यांना याचना केली. त्यानंतर तथागतांनी त्यास धम्माची दीक्षा दिली. त्याच भिक्षू संघात प्रवेश दिला. तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालास भिक्खू बनवून श्रावस्तीला आपल्या सुखनिवासाकडे घेऊन जात होते. तेव्हा राजा प्रसेनजित यांच्या दाराजवळ खूप मोठा जनसमुदाय हा लोकांचा जमलेला होता आणि ते राजाकडे मागणी करीत होता की एक भयंकर दरोडेखोर दहशत माजून सर्व जनतेला त्रासून सोडले आहे. तो दरोडेखोर इतका भयंकर आहे की लोकांची हत्या करतो आणि त्याचे बोट आपल्या गळ्यात माळ बनवून घालत असतो. अशा या भयंकर दरोडेखोराला जनतेला वाचवावे त्यासाठी त्यांनी मोर्चा काढला होता. राजाच्या दारावर हा मोर्चा येऊन थांबलेला होता. राजाने त्या दरोडेखोराला अनेक वेळा मारण्याचे प्रयत्न केले होते, परंतु त्यामध्ये त्याला यश आले नव्हते. परंतु एके दिवशी सकाळी राजा प्रसेनजित हा तथागत यांना भेटण्यासाठी जाण्याचे ठरविले. आपल्या लवाजमासहित जेतवन येथे राजा प्रसेनजित हा तथागतांना भेटण्यासाठी गेला होता. राजा तेथे पोहोचतात त्याने तथागतांना वंदन केले आणि कुशल विचारले. तथागतांनी राजाला विचारले, आपण कसे आहात आणि आपले ठीक आहे ना सर्व काही? मगधाचा, शेनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा अन्य कुठल्या एखाद्या शत्रूचा आपणास त्रास सुरू झाला आहे काय? त्यावर राजाने उत्तर दिले, नाही हो भगवंत, अशा प्रकारचा कोणताही त्रास मला झालेला नाही. परंतु राज्यात अंगुलीमाल नावाचा एक भयंकर दरोडेखोर संपूर्ण राज्यात दहशत पसरली आहे. तो माझ्या प्रजेवर अतिशय अत्याचार करीत आहे. त्यामुळे सभोवतालची गावे ओस पडत चालली आहेत. मला त्याचा बंदोबस्त करावायचा आहे, परंतु मला त्यामध्ये यश येत नाही. त्यानंतर तथागत म्हणाले, हे राजा, आपल्या डोक्याचे मुंडन केलेले, काशाय वस्त्र धारण केलेले आणि जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, दिवसातून एक वेळा जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तुला पाहिले तर काय वाटेल आणि तू काय करशील? त्यावर राजाने उत्तर दिले, अशा अंगुलीमालाला जर मी पाहिले तर सर्वप्रथम वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभे राहील किंवा बसण्यासाठी त्यांना विनंती करील. त्याला वस्त्रे अथवा आवश्यक असणाऱ्या वस्तू स्वीकारण्याची किंवा त्याच्या संपूर्ण रक्षणाची, सुरक्षेची व्यवस्था करीन. परंतु तथागत, अशा पापी दुष्ट माणसावर छाया पडणेसुद्धा शक्य आहे काय? त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आपल्या उजव्या बाजूस बसलेल्या अंगुलीमालाकडे हात दाखवून म्हणाले, हे उद्गारले, हे राज, हाच तो डाकू अंगुलीमाल आहे. असे राजाने अंगुलीमालाचं नाव सांगताच राजाच्या अंगावर काटा उभा राहिला. आता सत्मार्गाने चालण्याचा माझा निर्णय झालेला आहे आणि मी आता भगवान बुद्धाच्या पवित्र मार्गाने चालणार आहे, असे म्हणून त्याने
सर्व लोकांना तिथे उपदेश केला. त्यानंतर अशा प्रकारे हा अंगुलीमाल बुद्धाचा पाईक बनला. श्रद्धावान बौद्ध उपासक हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पुन्हा पोहोचत राहतील. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.